मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन क्रिप्टो व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिप्टोमध्ये एक ऍडजस्टमेंट स्ट्रॅटेजी, ओके, ऍडजस्टमेंट आणि फायर फायटिंगची स्ट्रॅटेजी शिकून घेणार आहोत क्रिप्टोमध्ये स्ट्रँगलसाठी. ओके, लक्षात घ्या हा व्हिडिओ थोडासा टेक्निकल आहे. हा व्हिडिओ जी लोक क्रिप्टो पहिल्यांदा अटेंड करतात त्यांना थोडासा कठीण नक्कीच वाटू शकतो. पण जे वेल एक्सपिरियन्स आहे, जे लोक ऑप्शन सेलिंग करतात, त्यांना ह्यामधनं खूप जास्त नॉलेज भेटणार आहे. ओके, तो मला पहिलं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की किती लोक इथे क्रिप्टोमध्ये डेल्टा एक्सचेंजमध्ये आपल्याकडे ऑप्शन सेलिंग करत आहेत. किती लोक इथे पहिल्यांदा आलेले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये थोडा तुमचा बद्दल सांगा, थोडा एक्सपिरियन्स सांगा. किती लोक नवीन आहेत आणि किती लोकांनी ऑप्शन सेलिंग केलेली आहे किंवा करत आहे स्पेसिफिकली क्रिप्टोमध्ये. तुम्ही शेअर मार्केटमध्ये जरी करत असाल तरी त्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला इथे उपयोग होणार आहेच. बट क्रिप्टोमध्ये त्यापैकी किती लोक करतात हे एकदा जरा मला कमेंट बॉक्समध्ये क्लिअर करा, जेणेकरून मला समजेल की कशा प्रकारे जायचं आहे पुढे, कशा प्रकारे आपल्याला शिकवायचं आहे, किती डिफिकल्टी लेवल ठेवायची आहे या सेशनची याबद्दल. नक्की सर्वांनी कमेंट मात्र नक्की करा. आता मी तुम्हाला पहिलंच सांगतो की जे पण क्रिप्टोचे बेसिक व्हिडिओज आहेत पहिल्यापासून, अगदी बिटकॉइन काय, क्रिप्टो करन्सी काय इथपासूनचे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ, म्हणजे जे लोक बोलतात की आम्ही पूर्ण नवीन आहोत, तर पूर्ण नवीन असाल तर पहिल्यापासूनची व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलवरती जवळपास 136 व्हिडिओ अवेलेबल आहेत क्रिप्टोबद्दल मराठीतनं. पहिल्यापासूनचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, ज्यामध्ये मी तुम्हाला क्रिप्टोचा फ्री कोर्स दिलेला होता. तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये येऊन जर क्रिप्टोवरती गेलात, कोर्सेसवरती गेलात, की तुम्हाला ते क्रिप्टोचा बेसिक पासूनचे सगळे कोर्स दिसणार. ते नक्की बघून घ्या तुम्ही एक एक करून, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ समजतील. मी तुम्हाला चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये ऑलरेडी देतो. ओके, व्हिडिओचा कमेंट बॉक्स एकदा चेक करा. ठीक आहे, व्हिडिओचा कमेंट बॉक्स चेक करा, तुम्हाला चॅनलची लिंक दिली आहे. तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे सर्व व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. ओके, आता मी तुम्हाला आज जी स्ट्रॅटेजी शिकवणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला बिटकॉइनचा स्ट्रँगल शिकवणार आहे आणि बिटकॉइनच्या स्ट्रँगलमध्ये ऍडजस्टमेंट फायर फायटिंग कशी करायची ते शिकवणार आहे. ओके, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण बघून घेऊया स्ट्रँगल म्हणजे काय. स्ट्रँगल म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. समजा आता बिटकॉइन आहे 77,000 रुपयांच्या आसपास, $77,000 आसपास, बरोबर. तर स्ट्रँगल म्हणजे काय? स्ट्रँगल म्हणजे तुम्हाला इथे सिंपल ना, 77,000 पासून वरती एक कॉल आणि 77,000 पासून खाली एक पुट सेल करायचे आहे. जेव्हा तुम्ही 77,000 पासून वरती एक कॉल आणि खाली एक पुट सेल करणार, तो होणार शॉर्ट स्ट्रँगल. हा शॉर्ट स्ट्रँगल दिसतो कसा, तो मी तुम्हाला आता ग्राफ वरती नेऊन दाखवतो. ओके, हे आहे माझं डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट. किती लोकांचं डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट, किती लोक यूज करतात मला नक्की सांगा. इथे मी तुम्हाला पहिलं म्हणजे शॉर्ट स्ट्रँगल म्हणजे काय हे बनवून दाखवतो. ठीक आहे, शॉर्ट स्ट्रँगल म्हणजे काय हे बनवून दाखवतो. इथे मी थोडंसं क्लिअर करतो आणि या ठिकाणी मी एक रॅन्डम कोणतीही एक्सपायरी घेतो आणि एक जस्ट तुम्हाला शॉर्ट स्ट्रँगल म्हणजे काय ते बनवून दाखवतो. ठीक आहे, इथे बघा. आता मी काय केलं, मी वरच्या लेवलचा एक कॉल शॉर्ट केला, खालच्या लेवलचा एक पुट शॉर्ट केला आणि हा झाला मात्र शॉर्ट स्ट्रँगल. शॉर्ट स्ट्रँगल मध्ये झालं काय की जोपर्यंत मार्केट ह्या लेवलमध्ये राहील, तोपर्यंत मला प्रॉफिट होणार. एकदा की ह्या लेवलच्या मार्केट बाहेर गेलं तर मला लॉस व्हायला सुरुवात होणार. सिंपल लॉजिक आहे. जर रेंजमध्ये मार्केट राहिलं तर प्रॉफिट, रेंजच्या बाहेर जाऊन क्लोजिंग झाली तर मला लॉस. आता लक्षात घ्या, ही एक्सपायरी मी इथे घेतलेली आहे 31 जुलै वाली, जस्ट तुम्हाला शिकवण्यासाठी, सांगण्यासाठी. ह्या स्ट्रँगलला कॅपिटल किती लागलं? या स्ट्रँगलला मला कॅपिटल लागलं साधारणतः $2. मला कोणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतं $2 म्हणजे किती झाले? डेल्टा एक्सचेंज मध्ये एका डॉलरची किंमत पडते ₹85. बाहेर डॉलर कितीला पण असू दे, ₹96 असू दे, ₹100 असू दे, डेल्टावरती एका डॉलरची किंमत पडते तुम्हाला ₹85. $2 इज इक्वल टू ₹170. ₹170 याचा अर्थ ₹170 फक्त ₹170 तुम्ही बिटकॉइन मध्ये ऑप्शन सेलिंग मध्ये स्ट्रँगल करू शकता. जी ही लोक म्हणतात की मला ऑप्शन सेलिंग करायचे, शेअर मार्केटमध्ये करायची किंवा क्रिप्टो मार्केटमध्ये करायची, त्यांच्यासाठी सोपं उत्तर आहे. जर तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करत असाल, स्ट्रँगलमध्ये स्पेसिफिकली, स्ट्रॅडलला पण कॅपिटल कमीच लागतं, तेही बघणार होतो आपण. स्ट्रँगलमध्ये करा, तुम्हाला फक्त ₹170 तुमची ऑप्शन सेलिंग होते. मग आता मला सांगा, तुम्ही लोक जर नवीन आहात तुम्ही लोक जर नवीन आहात तर तुम्ही ₹170 तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता शिकण्यासाठी. ₹170 मध्ये तुमचा रिअल ऑप्शनमध्ये ट्रेडिंग होईल. तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल. मी असं नाही बोलत आहे एका लॉटमध्ये तुम्ही खूप जास्त पैसे कमवाल, बट तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेल, मार्केट कसं चालतं, ट्रेडिंग कशी चालते, लॉस कसा होतो, प्रॉफिट कसं, सर्व काय. आता तुम्हाला एक डाऊट असेल की बाबा याच्यासाठी ना मार्जिन मोड काय सिलेक्ट केलंय. तुमचे काही लोकांच्या तर मला इथे कमेंट्स येतील की बाबा आम्हाला एका लॉटसाठी जास्त पैसे लागतात, आम्हाला एका लॉटसाठी $100 लागतात, $200 लागतात, जास्त लागतात. किती लोकांना हा प्रश्न आहे?
जर तुम्हाला असा प्रश्न असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये एक मार्जिन मोड असतो. तो मार्जिन मोडमध्ये जाऊन तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन ठेवायचं. इथे तुम्हाला मार्जिन मोड दिसतो. 3 प्रकारचे मार्जिन मोड असतात. पोर्टफोलिओ मार्जिन ठेवायचं. तर मार्जिन मोडबद्दल मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला बनवलेला आहे. मी तुम्हाला जेही शिकवतोय ना इथे, त्याच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शिकवल्यात. मार्जिन मोड कोणते असतात, मार्जिन मोड किती प्रकारचे असतात, कोणते हे बघा. हा व्हिडिओ आहे तो क्रिप्टो मार्जिन मोड. तुम्हाला दिसतोय हा क्रिप्टो मार्जिन मोड 4 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवलाय. नक्की बघा. यामध्ये तुम्हाला आयसोलेटेड मार्जिन, क्रॉस मार्जिन, पोर्टफोलिओ मार्जिन सर्व मी समजावलंय. सो त्यातला मी पोर्टफोलिओ मार्जिन यूज करतो. तर तुम्ही काय यूज केलं पाहिजे हे तुम्हाला हा व्हिडिओ बघून समजेल. ओके, सर्व गोष्टी मी या आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगायला गेलो तर हा सेशन 2 तासापेक्षाही जास्त होऊ शकतो. मला हा सेशन अर्ध्या तासात संपवायचा आहे. सो मी ह्या गोष्टी व्हिडिओमध्ये शिकवल्या, तर तुम्ही नंतर बघून घ्या चॅनलमध्ये. चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनलची लिंक हवी तर तुम्हाला परत एकदा कमेंट बॉक्समध्ये मी देतो. एकदा नक्की बघून घ्या. आता हे सर्व झालं की तुम्ही 170 रुपयामध्ये स्ट्रँगल ट्रेड करू शकता. आता स्ट्रँगल ट्रेड करू शकता, बरोबर आहे, बट तुम्हाला पण माहिती आहे क्रिप्टो हे खूप व्होलाटाईल आहे. जर स्ट्रँगल मध्ये थोडीफार मुवमेंट आली तर मला या ठिकाणी मोठा लॉस होऊ शकतो. सो या मोठ्या लॉससाठी मी ऍडजस्टमेंट फायर फायटिंग कशी करणार, किती लोकांना प्रश्न आहे? बरोबर. सो आता जे मी तुम्हाला शिकवतो ना, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे की आपण स्पेसिफिकली 15 डेल्टावाला स्ट्रँगल कसा मॅनेज करू शकतो. 15 डेल्टावाला शॉर्ट स्ट्रँगल कसा मॅनेज करू शकतो. तुम्हाला किती जणांना माहिती आहे 15 डेल्टावाला स्ट्रँगल म्हणजे काय? तुम्हाला किती लोकांना माहिती आहे 15 डेल्टावाला स्ट्रँगल म्हणजे काय? किती लोकांना माहिती आहे? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर सगळ्यांना माहिती असेल तर मी त्याबद्दल नाही सांगणार. नसेल माहिती तर सांगतो. सो त्यासाठी फक्त कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की 15 डेल्टावाला स्ट्रँगल म्हणजे काय, कसा करतात हे. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला पण बघू दे की इथे किती लोकांना ह्या गोष्टींची आयडिया आहे, किती लोकांना ही गोष्ट माहिती आहे. इव्हन मी आपल्या चॅनलवरती सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. मला कमेंट आल्या की बाबा माहिती आहे, ठीक आहे, हरकत नाही. सो आपण पुढे जाऊया. जर तुम्हाला 15 डेल्टावाला स्ट्रँगल माहिती नसेल, जर तुम्हाला 15 डेल्टावाला स्ट्रँगल माहिती नसेल, तर हा जो व्हिडिओ आहे तो त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये एकदा देतो. हा मी इथे बिटकॉइन 15 डेल्टा ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीवर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे 15 मिनिटांचा, ज्याला जवळपास 1000 लोकांनी पाहिलेला आहे. तर का मी तुम्हाला ह्या लाईव्हमध्ये जेही सांगतो त्या सर्व व्हिडिओच्या रेफरन्स आपल्या चॅनलला आहेत. तुम्हाला चॅनल बघून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक पाठवली. तुम्ही आपला आजचा सेशन संपला की तो व्हिडिओ बघा. इव्हन आपल्या चॅनलवर जरी गेला तरी तुम्हाला इथे बघा 15 डेल्टा टाकला तरी तो येऊन जाईल. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 15 डेल्टावाली स्ट्रॅटेजी शिकवली आहे. आज मी त्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट बनवतोय 15 डेल्टावाल्या स्ट्रॅटेजीची ऍडजस्टमेंट. ओके, 15 डेल्टा म्हणजे काय तेही तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. आता बघा, समजा फॉर एक्झाम्पल मी इथे हे सर्व क्लिअर केलं आणि आता तुम्ही जर डेल्टा एक्सचेंजचं अकाउंट वापरत असाल ना, तरच तुम्हाला ही गोष्ट इथे वापरता येणार. ठीक आहे. तुम्हाला याबद्दल सर्व माहिती हवी असेल तर मी तुम्हाला जेही मी स्वतः ट्रेड वगैरे करतो ना त्याबद्दल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. किती लोक आपल्या टेलिग्रामला जॉईन आहेत मला नक्की सांगा. नसाल जॉईन तर तुम्ही आत्ताच पहिलं म्हणजे आपल्या क्रिप्टोच्या डेडिकेटेड टेलिग्रामला जॉईन व्हा. जवळपास 4000 लोक इथे आहेत. कारण की त्यामध्ये मी माझे जे पण ट्रेड चालू असतात, इथे बघा माझा एक रिअल ट्रेड चालू आहे. जो ट्रेड मी तुम्हा सर्वांना दिलेला होता. असं नाही की मी तुम्हाला आत्ता सांगतोय. तो ट्रेड मी तुम्हाला सगळ्यांना दिलेला होता. इथे बघा 5-6 दिवसापूर्वी मी हा रिअल ट्रेड घेतलेला होता. ज्यामध्ये साधारणतः मला $300 प्रॉफिट चालू आहे. किती? $300. $300 म्हणजे किती होतात? 25,000 रुपये. लक्षात घ्या, मी हा ट्रेड 7 दिवसांपूर्वी घेतलाय. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर हा ट्रेड घेताना मी YouTube वरती व्हिडिओ टाकलेला होता लाईव्ह मध्ये. हा ट्रेड घेताना मी YouTube वरती लाईव्ह मध्ये व्हिडिओ टाकलेला होता. इथे बघा 7 डेज एगो, 7 दिवसांपूर्वी मी हा रिअल ट्रेड घेतला आणि आता 7वा दिवस आहे. 7 दिवसांमध्ये मला इथे प्रॉफिट चालू आहे 25,000 रुपये आणि मी ह्या ट्रेडसाठी कॅपिटल लावलेलं होतं. तुम्ही इमॅजिन करू शकता किती कॅपिटल लावलेलं? 50,000 रुपये. सो मी ऑप्शन सेलिंग करतोय. मी 50,000 रुपयाचं कॅपिटल लावलेलं आणि विदिन द 7 डेज मला त्यावरती 50% रिटर्न्स भेटतायत. मला माहिती नाही कोणतं ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी तुम्हाला 50% रिटर्न 7 दिवसात देतं. मी स्वतः इंडियन मार्केटमध्ये गेले 4 ते 5 वर्ष ऑप्शन सेलिंग करतोय. तुम्ही देखील कदाचित माझ्यापेक्षा जास्त वर्ष करत असाल, 10-12 वर्ष करत असाल. तुम्ही मला सांगू शकता की कोणतं असं ॲसेट आहे किंवा कोणतं असं इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्हाला ऑप्शन सेलिंगमध्ये 7 दिवसांमध्ये 50% रिटर्न्स देतं. ऑप्शन सेलिंगच्या आता काही स्ट्रॅटेजीमध्ये 50% एवढा मॅक्झिमम प्रॉफिट पण नसतो.
तुम्हाला बिटकॉइन मध्ये 7 दिवसात 50% प्रॉफिट झालाय. बरं, असं नाही की हा ट्रेड मीच केलाय. तुम्ही म्हणाल की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्हीच ट्रेड केला, असं नाही. मी ट्रेड घेताना युट्यूबला व्हिडिओ टाकलेला बघा. ट्रेड घेताना युट्यूबला मी तुम्हाला कम्प्लीट व्हिडिओ या ठिकाणी टाकलेला होता. सो असं नाहीये की बाबा मी स्वतः घेतलेला. ओके, मी तुम्हाला हवं तर एक काम करतो, हा व्हिडिओ थोडासा पॉज करतो. हा व्हिडिओ पॉज करतो 1 मिनिट. ओके, हा व्हिडिओ पॉज करतो आणि इथे मी तुम्हाला जो ट्रेड घेतलेला तो ते दाखवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा. सेम ट्रेड आहे. दिसतोय सर्वांना? व्हिडिओची स्क्रीन सर्वांना दिसते का? दिसते ना? ओके. इथे बघा आता व्यवस्थितपणे. तुम्हाला मी इथे दिलेलं होतं 78,000चा स्ट्रॅडल मी घेतलेला होता इथे. इथे मी जेव्हा घेतलेला तर 125 लॉटने घेतलेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी अजून 125 लॉट ऍड केले, तेही तुम्हाला सांगितलेलं होतं ग्रुपमध्ये. सो ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ अटेंड केलेला असेल त्यांच्या सगळ्यांकडे हा ट्रेड चालू असणार. मला एकदा कमेंट बॉक्समध्ये त्या लोकांनी सांगा ज्यांनी हा ट्रेड घेतलेला आहे, ज्यांचं हा ट्रेडमध्ये प्रॉफिट चालू आहे. तुमचं प्रॉफिट किती 30 असेल, 40% असेल, 50% असेल, कितीही असेल, थोडंफार कमी जास्त असू शकतं आपल्या प्रत्येकाचं, कारण की ट्रेड घेण्यावरती ते डिपेंड असतं. सो नक्की मला कमेंट बॉक्स सांगा किती लोकांनी हा ट्रेड तेव्हा पाहिलेला, किती लोकांचा हा ट्रेड रिअलमध्ये चालू आहे. ओके, नक्की तुमच्या क्वांटिटी थोडा कमी जास्त असेल त्याला काही फरक नाही पडत. बट हा ट्रेड आपण इथे रिअलमध्ये दिलेला होता. जो सेम ट्रेड 78,000 वाला इथे चालू आहे. म्हणजे असं नाही कोणी म्हणू शकत की मी ट्रेड घेतला तुम्हाला नाही दिला. मी तुम्हाला सर्व गोष्टी डिस्कस करतो, असं फक्त ट्रेड नाही देत, डिस्कस केलं युट्यूबवरती. ठीक आहे. आता मग तेच म्हणते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर हव्या आहेत ना, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला एकदा नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलवरती मी ह्याची अपडेट देत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला चॅट बॉक्समध्ये ऑलरेडी दिली आहे. सर्व अपडेट मी टेलिग्रामला देतो. आता आता आपण सध्याच्या टॉपिकवरती येऊया. सध्याच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला शिकवते 15 डेल्टावाला स्ट्रँगल कसा करायचा. 15 डेल्टावाला स्ट्रँगल कसा करायचा. आणि ट्रस्ट मी, क्रिप्टोमध्ये फार कमी कॅपिटलने काम होतं. ओके, शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण एखादा ट्रेड करतो ना, तेव्हा आपल्याला एक स्ट्रँगल करण्यासाठी 2 लाख रुपयांचं कॅपिटल लागतं एका लॉटला. आणि क्रिप्टोमध्ये ते कॅपिटल एका लॉटसाठी असते 170 रुपये. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके, आता बघा. समजा मी इथे ऑन केला. आता 15 डेल्टा म्हणजे काय पहिलं समजून घ्या. 15 डेल्टा म्हणजे काय, आपल्याला असे ऑप्शन्स शॉर्ट करायचे, असे ऑप्शन सेल करायचे ज्यांचा डेल्टा 15 आहे. ओके, ज्यांचा डेल्टा जो आहे तो 15 आहे. आता फॉर एक्झाम्पल, 1 मिनिट, इथे मला डेल्टा बीड क्वांटिटी एकदम. ओके, सो आता इथे बघा, हे ऍक्च्युली स्क्रीन थोडीशी आपल्याला स्मॉल करावी लागणार, तर आपल्याला दिसणार, कारण की त्याच्यामध्ये, किंवा मी तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने पण दाखवेन नक्की तिथे बघा. ओके, स्क्रीन मी थोडीशी छोटी केली, दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का? थोडीशी मी लहान केली आहे त्यामुळे. 1 मिनिट, दिसत नसेल तर एकच मिनिट वेट करा. ओके, इथे बघा, आता डेल्टा दिसतोय सर्वांना? मी तुम्हाला डेल्टा थोडासा हायलाइट करून दाखवतो. इथे बघा, हा डेल्टा आहे, हा डेल्टा. डेल्टा सर्वांना दिसतोय का? फटाफट जरा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही. सो फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे बघा, हा डेल्टा तुम्हाला दिसतोय, हा आहे पुट साईडचा डेल्टा, हा आहे कॉल साईडचा डेल्टा. सो आता मला 15 डेल्टावाले ऑप्शन शॉर्ट करायचे. 15 डेल्टावाले ऑप्शन म्हणजे काय, सिंपल तो स्ट्रँगल होणार आणि त्या दोघांचे प्रीमियम ऑलमोस्ट सेम असणार. सो मी आता इथे जाणार. पहिलं म्हणजे स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन करतो. आता 15 डेल्टा म्हणजे 15 डेल्टा म्हणजे काय, इथे मला बघायचे कुठे नंबर 15 येतोय, कुठे 15 हा नंबर येतो हे मला बघायचं. ठीक आहे, कुठे 15 हा नंबर येतो ते मला बघायचं. तर इथे मी आलो, इथे मला इथे नंबर 15. सो हा मी शॉर्ट केला, एस वर क्लिक केलं. त्यानंतर कॉलमध्ये पण मला बघायचं कुठे 15 येतो, इथे आला. 15, 16 जे काय असेल तुम्ही घ्या, शॉर्ट केला. आता हा जो माझा स्ट्रँगल इथे बनलाय ना, यामध्ये काय झालंय, 60,000चा पुट सेल झालाय, 91,000चा कॉल सेल झालाय. ओके, आता 15 का घ्यायचा, तुम्ही किती घेऊ शकता, तुम्ही 10 घेऊ शकता, तुम्ही 5 घेऊ शकता, बट 15 डेल्टा म्हणजे प्रॉपर रेंज आपल्याला भेटते. 15 का घ्यायचा हे तुम्हाला थोड्या वेळामध्ये समजेल. आता मला सांगा, इथे तुम्हाला 60,000 नाहीये, 66,000 आणि 91,000. तर 66,000 आणि 91,000 तुम्हाला भेटला. सो मी आता जातो बिटकॉइनच्या चार्टवरती, 1 डेच्या चार्टवरती, आणि इथे ना 2 लेवल मार्क करतो, 66,000 आणि 91,000. ठीक आहे, पहिली मार्क करतो 91,000, सेकंड मार्क करतो 66,000. याचा अर्थ काय माहितीये की ही रेंज मी का मार्क केली,
जो मी आता स्ट्रॅटेजी इथे केली ना स्ट्रँगल वाली, त्या स्ट्रॅटेजीसाठी एवढी रेंज मला आलेली आहे. म्हणजे जर माझं मार्केट एवढ्या रेंजमध्ये राहिलं, जर माझं मार्केट एवढ्या रेंजमध्ये राहिलं तर मला प्रॉफिट होणार ह्या ट्रेडमध्ये. ओके, प्रॉफिट होणार. बरं, ही रेंज किती पॉईंट्सची आहे साधारणतः? कोणी सांगेल मला कमेंट बॉक्समध्ये ही रेंज किती पॉईंट्सची आहे? ही रेंज आहे साधारणतः 25,000 पॉईंट्सची. म्हणजे बिटकॉइन जर 25,000 पॉईंट्समध्ये मूव्ह झाला जुलै एक्सपायरी पर्यंत, तर मला या ठिकाणी मॅक्झिमम प्रॉफिट होणार. ओके, मॅक्झिमम प्रॉफिट होणार. ठीक आहे, आता थोडंसं जाऊया आपण पुढे. तुम्हाला रेंज वगैरे समजली, हे सगळं समजलं. आता मॅक्झिमम प्रॉफिट मध्ये किती होणार? काय वाटतं तुम्हाला किती प्रॉफिट होऊ शकतो बीटीसी मध्ये? सो बीटीसी मध्ये आपल्याला स्ट्रँगल करण्याचा बेनिफिट म्हणजे समजा आता मी इथे समजा एक बीटीसी शॉर्ट केला, समजा एक बीटीसी मी 100 लॉट शॉर्ट केले, 100 लॉट मी शॉर्ट केले, तर 100 लॉटचा स्ट्रँगल करण्यासाठी मला लागले $132. $132 इज इक्वल टू किती? $132 इज इक्वल टू किती? साधारणतः 12,000 रुपये. 12,000 रुपयामध्ये माझं हे काम होणार. ठीक आहे, 11,000 12,000 रुपयामध्ये माझं काम होणार. $132 लावून मला मॅक्झिमम किती प्रॉफिट भेटू शकतो? $132 लावून मला मॅक्झिमम किती प्रॉफिट भेटू शकतो? मी तुम्हाला ना एक सिम्पल एक्झाम्पल दाखवतो शेअर मार्केट. ओके, एकच मिनिटं मला द्या. एकच मिनिटं मला द्या. मी तुम्हाला शेअर मार्केटचं एक लॉग इन करून दाखवतो की तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर 15 डेल्टा केलं तर काय होणार. किती लोक उत्सुक आहेत, किती लोकांना उत्सुकता जाणून घ्यायची. शेअर मार्केटमध्ये 15 डेल्टा केला आणि क्रिप्टोमध्ये 15 डेल्टा केला तर काय होणार? मी तुम्हाला ना सेम जुलै महिन्याची एक्सपायरी घेतो आणि शेअर मार्केटमध्ये 15 डेल्टाला निफ्टीमध्ये करून दाखवतो. ओके, जुलै महिन्याची एक्सपायरी आणि निफ्टीमध्ये 15 डेल्टा करतो. इथं बघा, इथे तुम्हाला पुटमध्ये डेल्टा 15 दिसतच नाही, कॉलमध्ये पण दिसत नाही, हरकत नाही. आपण एक काम करूया, 23,250 आहे ना, आपण एक 23,000चा पुट शॉर्ट करून बघूया किती डेल्टा आहे त्याचा. 23,000चा पुट शॉर्ट करूया, ऍड करूया आणि इथे आपल्याला कॉलचा डेल्टा मॅक्झिमम किती दिसते? 25,200. सो 25 किंवा 24,800चा एक, 25,200 25,500चा कॉल आपण सेल करूया. ते बघा, चुकून हा बाय झाला, हा मला सेल करायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथे मी साधारणतः ना सेम एक स्ट्रँगल शॉर्ट केला. आता हा स्ट्रँगल काही याचा डेल्टा 15 असेलच नाही. इथे बघा 23,000चा पुट आहे, एक मिनिट, 23,000चा 22,200चा पुट घेतो मी 23,000 बदली, जेणेकरून मला डेल्टा 15च्या जवळ पाहिजे. 22,500, 13 डेल्टा आला, हरकत नाही ह्याचा. 18 डेल्टा आहे याचा, आपण एक काम करूया 25,700 करूया. 25,700, ओके, त्याचा डेल्टा आला 14. तर साधारणतः आपण असं पकडू घ्या 15 डेल्टा आहे साधारणतः. सो जेव्हा मी शेअर मार्केटमध्ये 15 डेल्टा करतो ना, तेव्हा मला पहिलं म्हणजे कॅपिटल लागतं एका लॉटसाठी 1,42,000. एका लॉटसाठी 1,42,000 रुपये. त्या बदल्यात तुम्ही क्रिप्टोमध्ये 100 लॉटसाठी 11,000 काम होतं. रिमेंबर, शेअर मार्केटला एका लॉटसाठी लागतंय कॅपिटल 1,42,000, क्रिप्टोमध्ये 100 लॉटला लागतंय 12,000. मोठा डिफरन्स आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. ठीक आहे, आता आपण एक काम करूया, इथे ना 100 लॉटच्या बदली 1,000 लॉट घेऊया. 1,000 लॉट इज इक्वल टू 1 बीटीसी. 1,000 लॉट इज इक्वल टू 1 बीटीसी. सो 1 बीटीसी किंवा 1 बीटीसीला कॅपिटल लागतंय $1,715. $1,715. $1,715 म्हणजे किती फटाफट सांगा कॅल्क्युलेटरवर? 1,715 इंटू 85, 1,45,000. ओके, आता मला सांगा, आपण असं पकडूया की शेअर मार्केटमध्ये मी 1,25,000 रुपये लावतोय, सेम क्रिप्टोमध्ये मी 1,25,000 रुपये लावतोय, तर मला मॅक्झिमम प्रॉफिट मॅक्झिमम लॉस किती भेटेल? सो या ठिकाणी ना माझा मॅक्झिमम प्रॉफिट आहे 13,000 रुपये, विच इज इक्वल टू 10%, लेस दॅन 10%. म्हणजे जर मी हा ट्रेड केला तर मला लेस दॅन 10% प्रॉफिट भेटेल 28 जुलै पर्यंत, म्हणजे पुढच्या 2 महिन्यात. 2 महिन्यात मला मॅक्झिमम फक्त 10% प्रॉफिट भेटू शकतो. 2 महिन्यात 10%. तेच मी, ओके, तेच मी क्रिप्टोमध्ये केलं तर मला 2 महिन्यात मॅक्झिमम $1,900 भेटू शकतात. मी लावलेत किती? $1,700. मला मॅक्झिमम भेटणार आहेत किती? $1,900. सो हा बेनिफिट आहे बिटकॉइन मध्ये ऑप्शन सेलिंग केल्याचा.
पोर्टफोलिओ मार्जिन मोड यूज केलात आणि डेल्टामध्ये ऑप्शन सेलिंग केल्याचा, कदाचित तुम्हाला दुसऱ्या ब्रोकरकडे वेगळं मार्जिन लागेल, पण डेल्टामध्ये तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन करत असाल आपल्या अंडर, तर तुम्हाला एवढंच कॅपिटल लागणार. तर $1930 म्हणजे किती झाले, $1930 म्हणजे किती झाले, साधारणतः 1,64,000 रुपये. जिथे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मॅक्झिमम 13,000 रुपये भेटत आहेत, तिथे तुम्हाला क्रिप्टो मार्केटमध्ये मॅक्झिमम 1,64,000 रुपये भेटतात. किती मोठा डिफरन्स आहे बघा. सेम कॅपिटल शेअर मार्केटमध्ये लावून तुम्ही एवढे कमवू शकता, सेम कॅपिटल क्रिप्टोमध्ये लावून तुम्ही मॅक्झिमम एवढे कमवू शकता. मी म्हणतो एवढे कमवूच नका. 10% आले, 1,25,000, 10% आले, 14,000 आले, बाहेर पडा. मी तुम्हाला जसं म्हटलं, आपल्याला 7 दिवसामध्ये 50% प्रॉफिट झालं. मी आजही बाहेर पडू शकतो. 7 दिवसामध्ये 50% प्रॉफिट रिअलमध्ये झालं. असं नाही मी तुम्हाला काय पेपर ट्रेड वगैरे दाखवते. इथं रिअल ट्रेड दाखवते, 25,000 रुपये प्रॉफिट आहे. मी आजही बाहेर पडू शकतो. बरं, हा ट्रेड मी तुम्हाला दिलेला होता. असं नाही की हाच ट्रेड दिलाय. मी जेवढे पण ट्रेड घेतो तुम्हाला सर्व दिलेत. एकदा आपलं चॅनल चेक करा. हा बिटकॉइनचा स्ट्रॅटेजी मी तुम्हाला मे जून साठी दिला. त्याच्यामध्येच मी गेल्या महिन्याचा स्ट्रॅटेजी प्रॉफिट बुक करून तुम्हाला दाखवलं. त्याच्या आधी हा बघा, बिटकॉइनचा स्ट्रॅटेजी एप्रिलसाठी दिला. सो प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक 1-2 महिन्यामध्ये मी स्ट्रॅटेजी घेतो आणि ते सर्व व्हिडिओ चॅनलला टाकतो. कोणती गोष्टी ते तुमच्यापुढे लपवून ठेवलेली नाही. सर्व गोष्टी तुम्हाला ओपनली दिलेल्या आहेत, फ्रीमध्ये दिलेल्या आहेत. फक्त बेनिफिट ते घेतात ज्यांना काहीतरी ते ऍक्शन घेतात. ओके, सो ही तुम्हाला सुविधा अवेलेबल आहे डेल्टा एक्सचेंज वरती. सो त्यामुळे आता आपण जाऊया डायरेक्टली ऍडजस्टमेंट वरती 15 डेल्टाच्या. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल, मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. इथपर्यंत किती लोकांना समजलंय? फटाफट कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. आपल्याला ऍडजस्टमेंट अजून शिकून घ्यायचे. आय होप सो मी तुम्हाला जे सांगतोय ते सर्वांना समजलेलं असेल. आता बरीच लोकांचे मेसेज आले त्या दरम्यान, की मग आपण प्रॉफिट का नाही बुक केलं, आपण प्रॉफिट कधी बुक करणार, किंवा आम्ही आता ट्रेड घेऊ का, नवीन ट्रेड घेऊ का, कसं काय करू. बरेचसे तुम्हाला क्वेश्चन्स लक्षात घ्या. त्याचसाठी ना मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये शिकवणार आहे. ह्या जून महिन्यामध्ये मी क्रिप्टो ऑप्शन सेलिंगचा 10 दिवसांचा ऍडव्हान्स कोर्स आणतोय. क्रिप्टो ऑप्शन सेलिंगचा जूनमध्ये ऍडव्हान्स कोर्स आणतोय मी 10 दिवसांचा, ज्यामध्ये मी तुम्हाला जे तुमचे डाऊट्स असतात, तुम्हाला क्रिप्टोच्या पोझिशनल स्ट्रॅटेजी शिकवणार, तुम्हाला ऍडजस्टमेंट फायर फायटिंग टेक्निक शिकवणार, तुम्हाला मेन म्हणजे मी क्रिप्टोमधनं पॅसिव्ह इन्कम कशा प्रकारे मिळवायचं ते शिकवणार. आणि अजून एक गोष्ट जे खूप डिमांडिंग आहे, ते मध्ये तुम्हाला क्रिप्टोमध्ये विक्स आणि व्होलॅटिलिटी कशी काम करते, जे शेअर मार्केटमध्ये आपण विक्स आणि व्होलॅटिलिटीचा बेनिफिट घेतो, तो विक्स आणि व्होलॅटिलिटी क्रिप्टोमध्ये कसं काम करते हे मी तुम्हाला इथे संपूर्ण शिकवणार आहे 10 दिवसांच्या ऍडव्हान्स कोर्समध्ये. ह्या कोर्सची फी आहे ₹0. ह्या कोर्सला तुम्हाला कोणतीही फी भरायची नाहीये. फक्त कंडिशन एकच आहे. ओके, फक्त कंडिशन एकच आहे, ते म्हणजे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी जी डेल्टा एक्सचेंजची लिंक दिलेली आहे, त्या डेल्टा एक्सचेंजच्या लिंकवरनं तुमचं अकाउंट आपल्याकडे ओपन असलं पाहिजे. ते अकाउंट तुमचं आपल्याकडे ओपन असेल, किंवा तुम्ही जर आता ओपन करणार असाल, तर तुम्हाला हा कोर्स फ्रीमध्ये भेटणार. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला डेल्टा एक्सचेंजची लिंक दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही आपल्या अंडर तुमचं डेल्टामध्ये अकाउंट ओपन करा. ओके, कमेंट बॉक्स एकदा चेक करा. अकाउंट ओपन झालं की तिकडे तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची ही लिंक दिसेल. त्या टेलिग्राम चॅनलला जावा. तिकडे एक आपला आयडी येतो, त्या आयडी वरती मेसेज करा. ओके, आयडी वरती मेसेज करा. तुम्हाला मॅपिंग जरी अकाउंट करायचं असेल तर टेलिग्रामच्या आयडी वरती मेसेज करा. तुम्हाला ही ऑफर देण्यात येईल. ओके, फ्री कोर्स आहे. आता हे सर्व झालं, पण करंट ट्रेड चालू होतं त्याचं, आपण लाईव्ह ट्रेड चालू होतं. मी तुम्हाला गेल्या महिन्यातलं पीएनएल पण दाखवतो. ओके, इथे बघा. लास्ट 30 डेज मध्ये बुक केलेला प्रॉफिट किती आहे, साधारणतः जे गेल्या महिन्याचा स्ट्रॅडल होता तिकडे मी 25,000 रुपये लावलेले. गेल्या महिन्याच्या स्ट्रॅडल मध्ये मी 25,000 रुपये लावलेले. त्यात मी साधारणतः 20,000 रुपयांचा प्रॉफिट बुक केला. परत एकदा 70 ते 80% प्रॉफिट मी तिकडे बुक केला. 70 ते 80% प्रॉफिट गेल्या महिन्यात बुक केला. बरं, या ठिकाणी चार्जेस किती लागले? ठीक आहे, गेल्या महिन्यामध्ये जो मी प्रॉफिट इथे बुक केलं ना, त्यामध्ये मला साधारणतः चार्जेस लागले आहेत ₹388. आता मला मागाशी एक मेसेज आलेला की ब्रोकर चार्जेस खूप घेतो. मला सांगा, जर मी 20,000 रुपये प्रॉफिट बुक करतोय, 20,000 रुपीजचा प्रॉफिट मी बुक करतोय, आणि इथे मला हा ओव्हरऑल ट्रेड साठी चार्जेस लागतात ₹388. आणि जो मी नवीन ट्रेड घेतला त्याचे मला चार्जेस लागले ₹192. नवीन ट्रेड जो घेतला ना मी 7 दिवसांपूर्वी, त्यासाठी. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही ऑप्शन्स करता ना, ऑप्शन्समध्ये चार्जेस खूप जास्त कमी आहेत. फ्युचर्समध्ये चार्जेस जास्त आहेत, ऑप्शन्समध्ये चार्जेस खूप जास्त कमी आहेत. सो त्यामुळे ऑप्शन्समध्ये एवढा मोठा फरक पडत नाही. म्हणून आपण ऑप्शन्स ट्रेडिंग करतोय आणि तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंग शिकवतोय. ठीक आहे, आता हे सर्व तुम्हाला समजलेलं असेल, डेल्टाचं वगैरे तुम्हाला समजलेलं असेल. मी तुम्हाला आता ऍडजस्टमेंटच्या इथे घेऊन जातो. ओके, काय करायचं तुम्हाला सांगतो. आपण आता परत एकदा जाऊया आपल्या ऑप्शन्स वरती. इथे आपण जे 15 डेल्टा शोधून काढलेला होता, त्यावरती जाऊया. 15 डेल्टा इथे तुम्हाला दिसतोय.
आता मला सांगा 15 डेल्टा तुम्हाला जो दिसतोय ना, त्यावरती तुम्ही अनालिसिस मध्ये जायचं आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन असतो ग्रीक स्टेबल. इथे तुम्हाला ऑप्शन असतो ग्रीक स्टेबल, त्यावरती जायचं. त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे दोन ग्रीक्स दिसत आहेत. तुम्हाला डेल्टा दिसतोय. डेल्टा किती आहे? हा डेल्टा किती आहे मला सांगा. मार्च एप्रिल मध्ये पण चालू होती. मार्च एप्रिलचा व्हिडिओ पण चॅनलला होता. तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला कळेल. ओके, मार्च एप्रिल मध्ये पण व्हिडिओ होता. त्याच्या आधीचे पण व्हिडिओ होते. तुम्ही कंटिन्यू बघून इथे बघा. फेब्रुवारी साठीच्या स्ट्रॅडलचा पण व्हिडिओ होता. मार्च एप्रिलच्या स्ट्रॅडलचा पण व्हिडिओ होता. मे जूनच्या स्ट्रॅडलचा पण व्हिडिओ होता. ठीक आहे, प्रत्येक महिन्याच्या स्ट्रॅडलचे व्हिडिओ आहेत. फक्त इथे बघा, फेब्रुवारीच्या स्ट्रॅडलचे रिझल्ट होते. त्याच्या आधी डिसेंबरच्या स्ट्रॅडलचे रिझल्ट होते. प्रत्येक महिन्याचे, बट तुम्ही बघत नाहीयेत ते. ठीक आहे, आता आता मी तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला डेल्टा किती दिसतोय बघा. डेल्टा तुम्हाला किती दिसतोय? 15 दिसतो. म्हणजे जो आपण आता 15 डेल्टा शॉर्ट केलेला ना, सेम 15चा डेल्टा तुम्हाला इथे दिसतोय. आता ह्यामध्ये ऍडजस्टमेंटची वेळ कधी येणार किंवा ऍडजस्टमेंट काय येणार ते मी तुम्हाला सांगतो. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट समजून जाईल. लक्षात घ्या. आता समजा हा माझा असा स्ट्रॅडल आहे आणि मार्केट या ठिकाणी मिडलला आहे. जसं मार्केट मूव्ह होणार वरती खाली, तसं मला सिंपल प्रश्नाचं उत्तर द्या. याचा डेल्टा चेंज होणार का? जसं मार्केट वरती खाली मूव्ह होणार, या ऑप्शनचा डेल्टा चेंज होणार का, ह्याचं मला उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. चेंज होणार की नाही होणार तेवढंच राहणार. डेल्टा आहे तेवढाच राहणार. ओके. सो जसा हा डेल्टा चेंज होणार ना, ह्यातला एकाचाही डेल्टा यातल्या एकाचाही डेल्टा जर 10च्या खाली आला, ठीक आहे, यातल्या एकाचाही डेल्टा जर 10च्या खाली आला, समजा हा पुट ऑप्शनचा डेल्टा 10च्या खाली आला आणि कॉल ऑप्शनचा डेल्टा झाला 20. ओके, पुटचा डेल्टा आला 9, कॉलचा डेल्टा आला 20. सो काय करायचं माहितीये तुम्ही? मग तुम्ही पुट ऑप्शन एक्झिट करायचं. कारण की पुटचा डेल्टा 9 आलेला आहे, याचा अर्थ काय माहितीये का? पुटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रॉफिट झालाय आणि पुट मधला प्रीमियम आता कमी होत चाललाय. सो जेव्हा पुटचा डेल्टा 9 होईल तेव्हा कॉलचा डेल्टा 20 असणार. एक साधारणतः एक्झाम्पल आहे. ओके, सो तुम्ही काय करायचं? पुट ऑप्शन एक्झिट करायचा आणि या ठिकाणी जाऊन नवीन पुट ऑप्शन सेल करायचं, त्याचा डेल्टा 20 आहे. म्हणजे काय, तुम्ही काय करताय? सिम्पली जो समोरचा डेल्टा आहे ना, त्याला मॅच करताय. समोरचा डेल्टा त्याला मॅच करताय. समजा आता आपण ट्रेड घेतला. आता आपण 9चा डिफरन्स वगैरे 10च्या खाली आला की समजा आता आपण ट्रेड घेतला. दोघांचा डेल्टा 15-15 आहे. उद्या जाऊन मार्केट मध्ये कॉलचा डेल्टा आला 7 वरती आणि पुटचा डेल्टा गेला साधारणतः परत एकदा 20. तर तुम्ही काय करायचं? कॉलचा डेल्टा 10च्या खाली आला ना, तर तुम्ही हा कॉल एक्झिट करायचा आणि नवीन कॉल सेल करायचा ज्याचा डेल्टा 20 असेल. म्हणजे तुम्ही सिंपल काय करता माहितीये काय? तुम्ही सिंपल समोरचा डेल्टा मॅच करत जाता आणि यामुळे काय होतं? यामुळे तुमचा ट्रेड मिडलला राहायला मदत होते. तुमचा ट्रेड मिडलला राहायला मदत होते. याचा सिंपल अर्थ काय? ऑप्शन सेलिंग मध्ये आपण आपला ट्रेड मिडलला ठेवायचा. मिडलला राहतो म्हणजे काय होतं बघा. तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा आता हा असा स्ट्रँगल आहे. समजा मार्केट इथे पहिलं होतं, मार्केट गेलं एका साईडला. मार्केट एका साईडला गेल्यामुळे काय होतं माहितीये का? हा जो कॉल आहे ना, समजा मार्केट पडलं, हा कॉल जो आहे ना, त्याचा डेल्टा कमी होणार. सो तो तुम्ही एक्झिट करायचा आणि समोरचा पुटच्या डेल्टाला मॅच करायचा, जेणेकरून तुमचा ट्रेड जो आहे ना, तो असा बनणार. म्हणजे जो तुमचा मगाचा स्ट्रँगल एका साईडला झालेला होता तो परत एकदा मिडलला आला, असा बनणार. क्लिअर आहे? आता तुम्ही म्हणाल की रेंज छोटी होत चालली. नो डाऊट रेंज छोटी होते, बट लक्षात घ्या, तुम्ही जिथपासून समजा ह्या कॉल पासून जर मार्केट वरती गेलं ना, लांब गेलं ना, तर तुम्ही ह्या कॉलमध्ये प्रॉफिटच बुक करता. जो तुम्ही कॉल किंवा पुढे एक्झिट करताय ना डेल्टा कमी झाला म्हणून, त्यामध्ये तुम्ही प्रॉफिटच बुक करताय. त्यामध्ये लॉस नाही बुक करणार तुम्ही. कारण मार्केट त्या पॉईंट पासून लांब गेलं म्हणून तुम्ही एक्झिट होताय. सो लांब गेलं म्हणजे काय? प्रॉफिट झाला. कॉल पासून जर मार्केट लांब गेलं तर प्रॉफिट होणार. पुट पासून जर मार्केट लांब गेलं तर प्रॉफिट होणार. सो तो लेग जो तुम्ही एक्झिट करताय तो प्रॉफिटेबलच एक्झिट करताय. आणि त्यानंतर तुम्ही समोरचा लेग एक्झिट करताय. सो पहिला समजा तुमचं रेंज एवढी असेल, तर तुमची त्यानंतरची रेंज समजा एवढी झाली. परत समजा त्यानंतर तुमची रेंज आहे ती एवढी झाली.
जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम प्रीमियम कलेक्ट करू शकाल आणि तोपर्यंत ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये राहिलो की एक्सपायरी पर्यंत आपण त्याला एक्झिट करायचं आहे. एक्सपायरीच्या आधीच एक्झिट करायचं आपण त्याला. आणि जर ऍडजस्टमेंटची वेळ आलीच नाही तर तुम्ही सिंपल ट्रेड होल्ड करून बसा. सिंपल. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना कळलं आता. हे झालं केवळ स्ट्रँगलचा. स्ट्रॅडलमध्ये ह्या प्रकारची ऍडजस्टमेंट होत नाही. स्ट्रॅडलमध्ये काही ऍडव्हान्स ऍडजस्टमेंट असतात. जर तुम्ही स्ट्रॅडल करायला गेला तर तिकडे तुम्हाला डेल्टा मॅच करता येत नाही. कारण मला सांगा, स्ट्रॅडलचा डेल्टा किती असतो? जेव्हा मी स्ट्रॅडल करतो त्याचा डेल्टा किती असतो? सेम एक्सपायरीच्या सर्व ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. जेव्हा मी स्ट्रॅडल करतो त्याचा डेल्टा किती असणार? त्याचा डेल्टा असणार 50. बरोबर. एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. इथे बघा, आता इथे स्ट्रॅडल कोणता आहे? फॉर एक्झाम्पल इथे मी जुलै घेतला. इथे स्ट्रॅडल कोणता आहे? 78,000चा. म्हणजे मार्केट मिडल. ह्याचा डेल्टा किती आहे? किती आहे डेल्टा? 50 आहे. 50 आहे की नाही? सो अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्ट्रॅडल करताना त्यांचा डेल्टा असतो 50. सो जेव्हा स्ट्रॅडलचा डेल्टा 50 असतो ना, सो त्यावेळेला तुम्हाला त्यामध्ये डेल्टा न्यूट्रल वाली ऍडजस्टमेंट नाही करता. इथे ह्या ऍडजस्टमेंटला म्हणतात डेल्टा न्यूट्रल. समजा आता मार्केट गेलं एका साईडला, समजा 50-50चा डेल्टा आहे. मार्केट एका साईडला गेलं, एका साईडचा डेल्टा झाला 60. तर तुम्ही परत पुढचा वाला 60चा घेणार का नाही घेणार? मग ती ऍडजस्टमेंट चुकीची आहे. सो त्यामुळे 15 डेल्टा घ्यायचा. ही डेल्टावाली ऍडजस्टमेंट कधी करायची? जोपर्यंत तुम्ही डेल्टा एका लेगचा 45 पर्यंत जात नाही तोपर्यंत ऍडजस्टमेंट करायची. जेव्हा एका लेगचा डेल्टा 45 जाईल तेव्हा तुम्ही ओव्हरऑल ट्रेड एक्झिट करायचा. जोपर्यंत कोणत्याही लेगचा डेल्टा 45च्या वर जात नाही, 50च्या आसपास जात नाही, म्हणजे तो स्ट्रॅडल होत नाही, तोपर्यंत ठेवायचा. स्ट्रॅडल झाला त्यानंतर तुम्ही त्याला एक्झिट करू शकता. आणि हे जे मी तुम्हाला सांगतो हे सांगतो विदाऊट हेजिंग. हे जे मी तुम्हाला सांगतो हे सांगतो विदाऊट हेजिंग ऍडजस्टमेंट कशी करायची. हेजिंग कशी करायची, हेजेस कोणते घ्यायचे याबद्दल तुम्हाला माहिती आहे. हेजिंगमध्ये ऍडजस्टमेंटची गरज नसते. बट हे मी तुम्हाला विदाऊट हेजिंग मला सांगतो आहे. मला माहिती आहे हेज विदाऊट हेजिंग मध्ये खूप मोठी रिस्क असते. बट तुम्ही जे हेज करणार असाल ते सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला हेजवालं पण एक दाखवतो. हे तुम्हाला सांगितलं सिंपल ऍडजस्टमेंट. समजा आता इथे मला ना स्ट्रँगल घ्यायचा आहे विथ हेजेस. सो मी काय करणार? मी समजा 15 डेल्टावाला शॉर्ट केलाय. सो मी समजा एक 5 डेल्टा किंवा 10 डेल्टावाला बाय करेन. ओके, इथे एक समजा 10 डेल्टावाला बाय करेन. इथे पण एक समजा मी 10 डेल्टावाला बाय करेन. सो जेणेकरून काय झालं, जेव्हा मी हा बाय केला ना, मला परत एकदा 1000 लॉटच करावे लागतील. तेव्हा माझं कॅपिटल इथे खूप कमी झालं बघा. जे मागाशी तुम्हाला $1700 होतं इथे झालं $800. हे अजून कमी झालं. पण इथे मग माझी रेंज जी आहे ती या प्रकारे झाली. म्हणजे माझा जो लॉस आहे तो मॅक्झिमम नाही राहिला. माझा लॉस मगाशी जो अनलिमिटेड होता ना, तो अनलिमिटेड नाही झाला, तो लिमिटेड झाला. ठीक आहे. म्हणजे हे सिंपल प्रकार आहे हेजेसचा. इथे तुम्ही तुमचा लॉस जो आहे तो लिमिटेड करू शकता. सेम तुम्ही स्ट्रॅडलही हेज करू शकता. समजा आता मला हे सगळं क्लिअर करायचं, मला स्ट्रॅडल हेज करायचं. स्ट्रॅडल हे सगळ्यात बेस्ट असतो. कारण की त्यामध्ये तुम्हाला रिस्क टू डिवर बेटर मॅनेज होतं. ओके, सेल गेलं. आता स्ट्रॅडल हेज कसा करतात? 1000 लॉट घेतले, 1000 लॉट घेतले. आता सिंपल थिंग मी करणार. पहिलं मी अनालाइज पे ऑफ ग्राफ बघणार. आता स्ट्रॅडल हेज करताना माझं ब्रेक इव्हन काय आले? 87,000 आणि 69,000. सो मी काय करणार, जो छोटा असेल ना तिकडचा पुट बाय करणार, मोठा असेल तिकडचा कॉल बाय करणार. सो 87चा कॉल बाय मी करणार आणि 68चा मी पुट बाय करणार. ओके, केला. आता मी परत जातो पे ऑफ वरती. आता जो तुम्ही बघा ना तो तुमच्या स्ट्रॅडल मध्ये तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित मॅनेज झालेला दिसणार. एक मिनिट. ओके, हा एक एक लॉटच केलाय मी. 1000 लॉट केले पाहिजे. ओके, कॅपिटल तुमचं झालं $1400. आणि इथे तुमचा जो स्ट्रॅडल होता आता इथे तुम्ही व्यवस्थित बघा. प्रॉपरली हे जे झालंय म्हणजे इथे मला मॅक्झिमम प्रॉफिट आहे $6,000 आणि मॅक्झिमम लॉस आहे $3,000. म्हणजे एक प्रॉपर रिस्क टू रिवॉर्ड बनलाय 1:2. 1:2च्या रिस्क रिवॉर्ड मध्ये स्ट्रॅडल मध्ये प्रॉपरली हे जे झालंय प्रॉपरली मॅनेज झालंय. तर तुम्हाला हेजिंग करायची असेल, रिस्क एकदम कमी घ्यायची असेल, हेजिंग करा. जेणेकरून रिस्क तुमची कमी होईल, अनलिमिटेड रिस्क राहणार नाही. बट आपल्याकडे ऍडजस्टमेंट्स आहेत, मला ऍडजस्टमेंट करायच्या आहेत, मला मॅक्झिमम प्रॉफिट हवं, त्यामुळे मी नेकेड स्ट्रॅडल ठेवतो. नो डाऊट नेकेड स्ट्रॅडल ठेवून देखील आपण त्याला स्टॉप लॉस लावतोय. शेअर मार्केट सारखं नाहीये हे नेकेड सोडून देतो. कारण की हे मार्केट 24/7 चालू असतं. सो इथे तुम्ही स्टॉप लॉस लावला तर काही हरकत नाही. तुमचा स्टॉप लॉस जर होत असेल तर तो उडून जाणार. ओके, मॅक्झिमम प्रॉफिटला कधी एक्झिट करायचं असं काही गोष्ट नसते. मॅक्झिमम प्रॉफिट नावाची पहिलं म्हणजे काही गोष्ट नसते. जोपर्यंत तुमची ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी तुमच्या ताब्यात आहे, जोपर्यंत तुमची ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी तुमच्या आवाक्यामध्ये आहे तोपर्यंत तिला होल्ड करा. मॅक्झिमम होल्ड करा. जेव्हा असं वाटतं काहीतरी गोष्टी बिघडतात तुम्ही एक्झिट करा किंवा हळूहळू एक्झिट करू शकता. फॉर एक्झाम्पल हळूहळू एक्झिट करू. समजा आता इथे माझा एक ट्रेड जो चालू आहे ना
त्या ट्रेडमध्ये मी किती लॉट लावलेत? 250 लॉट. 250 लॉट म्हणजे किती झालं माहिती आहे का? पाव बीटीसी. 250 लॉट म्हणजे झाला 0.25 बीटीसी. 250 लॉट म्हणजे 0.25 ओव्हरऑल 0.5 आहे. सो मी 0.25 बीटीसी इथे शॉर्ट केलेला आहे. सो आता समजा मला असं वाटतं ना, हा प्रॉफिट खूप झाला. मला असं वाटतंय मला 50% प्रॉफिट झालं. मी काय करेन माहितीये? मी समजा ह्याच्यातले 100 लॉट एक्झिट करेन. मी इथे पार्शियली एक्झिट पण करू शकतो ना. मला वाटलं बाबा खूप प्रॉफिट आहे. मी 100 लॉट एक्झिट करेन, 150 लॉट ठेवेन. अजून काही दिवसांनी मला वाटतं अरे वा भारी प्रॉफिट झालाय. मी अजून 100 लॉट एक्झिट करेन, 50 लॉट ठेवेन. सो असं हळूहळू करत मी एक्झिट करत जाईन, जेणेकरून मला मॅक्झिमम प्रॉफिट काढता येईल आणि माझा जो प्रॉफिट झाला तो सिक्युअर करता येईल. मला समजा आता असं वाटतं खूप चांगला प्रॉफिट झाला. मी काय करू शकतो माहितीये? मी 200 लॉट एक्झिट करेन, 50 लॉट ठेवून देईन. सो क्रिप्टोमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता, कारण लॉट साईज मध्ये तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होतो. प्राइसिंग तुम्हाला खूप जास्त कमी लागते. प्रॉफिट फार जास्त चांगला होऊ शकतो आणि तुमच्याकडे ते ॲडजस्टमेंट्स असतील तर तुम्हाला जास्त काही त्या ठिकाणी भीती वाटत नाही. मी असं नाही म्हणत आहे क्रिप्टो रिस्क फ्री आहे. क्रिप्टो खूप जास्त रिस्की आहे. क्रिप्टो खूप जास्त रिस्की आहे, बट त्यामध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये चांगले प्रॉफिट होतं. तुम्ही बाहेर पडू शकता. मी आता या ठिकाणी बाहेर पडू शकतो 50% प्रॉफिटमध्ये 7 दिवसात. सो हे तुमच्याकडे चान्सेस असतात. ठीक आहे. एस-एल तुम्ही तुमच्या ओव्हरऑल कॅपिटलच्या 100% लावू शकता, 50% लावू शकता. तर तुम्ही जर इथे बघाल ना माझ्या ट्रेडमध्ये, तर मी तुम्हाला दाखवतो इथे मी ओव्हरऑल एस-एल किती लावलेत बघा. साधारणतः मी 300% चे एस-एल लावलेत. ओके. साधारणतः मी 300% चे एस-एल या ठिकाणी लावलेले आहेत. सो हे तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्ही किती एस-एल लावायची, तुमची स्ट्रॅटेजी काय आहे. आता माझी स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे, जी मी तुम्हाला जसं म्हटलं. माझी स्ट्रॅटेजी काय आहे, माझी ॲडजस्टमेंट काय ते मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवणार 10 दिवसामध्ये फ्रीमध्ये. मी तुम्हाला असं नाही बोललं की पैसे भरा आणि कोर्सला आहे. टोटली फ्रीमध्ये मी तुम्हाला शिकवणार ह्या कोर्समध्ये. सो जे पण सीरियस लोक आहेत, तुम्हाला सिंपल काम करायचं आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक दिलेली आहे. तिकडून अकाउंट ओपन करा. सोबतच तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिकडे जॉइन व्हा फटाफट जाऊन. फ्री टेलिग्राम चॅनल आहे. कोणते चार्जेस वगैरे त्याचे नाही. फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तिकडे जॉइन व्हा. तिकडे तुम्हाला सर्व लिंक, सर्व माहिती येईल. ओके. जून महिन्याच्या सेकंड हाफमध्ये म्हणजे 15 जून नंतर आपण हा कोर्स घेणार आहोत तुमच्यासाठी लाईव्हमध्ये. 10 दिवस तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सर्व शिकवणार. ठीक आहे. सो कंडिशन एक आहे, जर तुम्ही डेल्टा ॲक्शनमध्ये अकाउंट ओपन केलात, की तुम्हाला ऑब्व्हियसली ऑप्शन्स ट्रेडिंग करता येईल, ऑप्शन सेलिंग करता येईल. माझ्यासोबत तुम्हाला शिकता येईल, माझ्यासोबत तुम्हाला ट्रेड करता येईल आणि ॲडव्हान्स कोर्सही तुम्हाला भेटेल. सो फ्री अकाउंट ओपनिंग आहे. कोणतेही चार्जेस नाही आहेत, काही नाहीये. तुम्हाला एएमसी वगैरे काही नसतं इथे. ओके. रनिंग ट्रेडमध्ये कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही, काहीच करायची नाही. एकदा तुमचं अकाउंट ओपन झालं, की तुम्ही टेलिग्रामवरती आमचा एक आयडी असतो, तिथे आम्हाला मेसेज करा. आमची टीम 24 तासाच्या आत तुम्हाला ॲक्सेस देईल. तुमचं अकाउंट आहे, नाही आहे सगळं चेक करून तुम्हाला सांगेल. ओके. ज्यांचा पण ट्रेड रनिंग आहे, कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करायची नाही. प्रॉफिट बुक करताना मी परत एकदा स्वतः लाईव्ह घेईन. तुम्हाला सांगेन प्रॉफिट बुक करायचं आहे वगैरे. सध्या काही गरज वाटत नाही. का वाटत नाही? कारण की आपली स्ट्रॅटेजी मिडलला आहे. जी लाईव्ह स्ट्रॅटेजी चालू आहे त्याचा सुद्धा मी पे ऑफ ग्राफ चेक करू शकतो डेल्टावरती. अगदी मिडलला आहे. जी लाईव्ह स्ट्रॅटेजी चालू आहे ना, तर लाईव्हमध्ये मी डेल्टावरती पे ऑफ ग्राफ चेक करू शकतो. स्ट्रॅटेजी अगदी मिडलला आहे आणि मला या स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्सिमम प्रॉफिट होऊ शकतो $2,500. मॅक्सिमम प्रॉफिट मला होऊ शकतो $2,500 म्हणजे साधारणतः $2,500 म्हणजे आता तुम्ही इथे बघा, मी कॅल्क्युलेटरच तुम्हाला करून दाखवतो. अंदाजे नको. 2,12,000 लक्षात घ्या, मी ह्या ट्रेडसाठी लावलेत 50,000. मला मॅक्सिमम प्रॉफिट होऊ शकतो 2,12,000. सो हे खासियत आहे क्रिप्टोची. नो डाउट रिस्की आहे, सर्व आहे. बट तुम्ही इथे तेवढंच कॅपिटल घेऊ नये जेवढं तुम्हाला रिस्क घ्यायची. मी तुम्हाला असं नाही म्हणत तुम्हाला जास्त कॅपिटल आहे. तुम्ही ₹200 पासून पण सुरुवात करा. आता बरेचसे लोकं कमेंट बॉक्समध्ये विचारतात, की क्रिप्टोमध्ये आम्ही पेपर ट्रेड कसं करू? किती लोकांना डाऊट आहे क्रिप्टोमध्ये तुम्ही पेपर ट्रेडिंग कसं करू शकता ह्या ॲप्लिकेशनमध्ये? समजा तुम्हाला चेक करायचं तुम्ही कसं पेपर ट्रेडिंग करू शकता? किती लोकांना डाऊट आहे? सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. पेपर ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना, तुम्हाला डेमोमध्ये ट्रेडिंग करता येते. तर किती लोकांना पेपर ट्रेडिंगचा डाऊट आहे? लक्षात घ्या, क्रिप्टोमध्ये पेपर ट्रेडिंगसाठी वगैरे कोणतेही सॉफ्टवेअर नाही. तुम्हाला बघा, इथे मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही एक-एक लॉटने ट्रेड करा. जी पण लोकं मला मेसेज करतात, "आम्ही ट्रेड घेऊ का? आम्ही नवीनच." तुम्ही सिंपल काम करा. तुम्ही जावा ऑप्शन्सवरती. ओके. ऑप्शन सिम्युलेटरवरती जावा, बिल्डरवरती जावा. हे कसं वापरायचं तेही मी तुम्हाला शिकवलं. 31 जुलैची एक्सपायरी घ्या. एक्सपायरी आहे माझी 31 जुलैची. ठीक आहे. पेपर ट्रेडिंगची काही गरज नाही. इथे बघा समजा एक-एक लॉट करा. आता समजा मी हे उडवून टाकतो इथे.
क्लिअर करतो. समजा मला प्रॅक्टिस करायची, हा प्रॅक्टिस करायची, मी गेलो इथे ऑप्शन चेन सेल केलं, एक एक लॉट मी सेल करू शकतो ना $2. मी 200 रुपयामध्ये अभ्यास करू शकतो रिअल मार्केटमध्ये, तर मला पेपर ट्रेडिंगची काहीच गरज नाही. $2 म्हणजे 170 रुपयामध्ये मी हा ट्रेड घेऊ शकतो माझ्याकडे, जेणेकरून माझा रिअलमध्ये ट्रेड होईल, मला रिअलमध्ये एक्सपिरियन्स येईल, मला रिअलमध्ये प्रॉफिट होईल, रिअलमध्ये लॉस होईल, जे काय होईल ते. पण केवळ 200 रुपयामध्ये तुमचं काम होते. 200 ते 300 रुपये तुम्ही अकाउंटला ऍड केला, साधारणतः 500 रुपये ऍड केला, तुमचं काम होऊन जाणार. एक एक लॉटने प्रॅक्टिस करा. मी असं नाही बोलत एक एक लॉटने तुम्ही खूप मोठे पैसे कमवाल, बट पेपर ट्रेडिंगच्या बदली तुम्ही रिअलमध्ये प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला रिअल गोष्टीमध्ये कसं वर्क होतं ते कळेल. कारण की रिअलमध्ये गोष्टी कधी कधी फार वेगळ्या असतात. तुम्हाला बीड प्राइस वेगळी असते, आर्ट्स प्राइस वेगळी असते. सो सिंपल तुम्ही इथे जर प्लेस ऑर्डर केला की तुमची ऑर्डर प्लेस होऊन जाणार. एनालिस्ट प्रेऑग्राफ केला तर $2 वरती तुम्हाला मॅक्झिमम $9 भेटू शकतात. सो अजूनही हा ट्रेड चांगलाच आहे. सो जे पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची ना, डायरेक्टली ते करा. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिकडे जॉईन व्हा, जेणेकरून तिकडेही मी तुम्हाला लिंक देईन. जो मी तुम्हाला कोर्स म्हटलं तो 15 जून नंतर सुरू होतो आहे, आपण सुरुवात करतो आहे. तिकडे तुम्हाला फ्रीमध्ये सर्वांना एंट्री भेटेल. फार ॲडव्हान्स कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण इथे नक्कीच कव्हर करणार आहोत. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मॅक्झिमम कमेंट करणे. अजून एक गोष्ट, व्हिडिओला लाईक फार कमी लोक करतात युट्यूबवरती. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बरेचसे लोक फार कमी लाईक करतात. नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जे जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.